शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. भूसंपादनाविरोधात एल्गार. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पासाठी रस्ते व दळणवळणाच्या सुविधांकरिता भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवत चारही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वडिलोपार्जित आणि सुपीक शेती हीच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असून ती संपादित झाल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होईल, असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. शेती वाचवा, शेतकरी वाचवा. कोणत्याही परिस्थितीत आमची जमीन देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. मोर्चात चारही जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. शासनाने शेतकऱ्यांची भूमिका गांभीर्याने घेऊन प्रस्तावित भूसंपादनाचा फेरविचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कारण का तो जे जमीन हा एवढा मार्ग उंच करणार आहे की त्याची मर्यादा होतो, त्याचा निराकरण होत नाही, निरा होत नाही. त्यांना ते कोणत्याही प्रकारे तुम्हाला नागू शकतात. आता पाहणं त्यांना दोन धर्माची चर्चा करतो आता. आता पहा नाशिकला तर पूर्ण विभाग चौकात जात नाही. दुसऱ्याकडे आपण शेतकऱ्याचे चित्र हा शेतकऱ्याचे फक्त सरकारचं धोरण काय? शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि अदानी अंबानी सारख्या कंपनीला द्यायचा. डेव्हलपमेंटच्या नावावर शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा काम हे सरकार करत आहे. भंडाऱ्यातील भेलसाठी यांनी जागा अधिग्रहित केली, मकरधोकड्याची केली, रोहण्याची केली, माडगीची केली, पण अजूनपर्यंत एकही कारखाना इथं अजूनपर्यंत भंडारा जिल्ह्यामध्ये बनलेला नाही. आता डेव्हलपमेंटच्या नावाखाली सुरजागडचा माल चोरायचा आहे म्हणून समृद्धी महामार्ग बनवण्याचं काम आणि त्यासाठी या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचं काम हे करत आहे. पण कोणत्या याच्यावर करून राहिले ते? 2024मध्ये यांनी नोटीस काढला. त्या नोटीसच्या भरोशावर म्हणतात का त्या रेटनं हे शेतकऱ्यांना पैसे देतील. अरे 2000 आता लवकरच 27 लागणार आहे. किती महिने बाकी आहेत? मग हा शेतकऱ्यावर अन्याय का बरं? रोड जेव्हा जाते त्यांच्या जमिनीमधून अर्धी जमिनीकडे जाते, थोडा तुकडा ते दुसऱ्या साईडला जाते. शेतकरी कशी शेती करणार आहे? आज तुम्ही शेतकऱ्यांना पोषण करता म्हणता, पण त्याच्यावर अन्याय करण्याचं काम सातत्यानं हे सरकार करत आहे. अजून MSP वाढवत नाही, 24 तास बिजली देत नाही, खताचे भाव डोक्याला लागले आहे. अरे साखर थोडा मिठास तरी या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये द्या, परंतु साखरेचे भावसुद्धा आसमानला लागले आहेत. साखर तर पडले आहे, पूर्ण कारखान्यामध्ये साखर आहे. मग का बरं भाव वाढत आहेत? पेट्रोल डिझेलचे भाव. आज तुम्ही इकडं इथेनॉल आणल्या, इथेनॉल टाकत्या, पण तुम्ही स्वस्त डिझेल स्वस्त केल्या का? आज तुमचे पेट्रोलचे भाव स्वस्त नाही आहेत, डिझेलचे भाव आसमान करत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई इथं वाढलेली आहे. फक्त शेतकऱ्यांचं शोषण आहे, फक्त त्यांचं नाव आहे डेव्हलपमेंटचं, परंतु अजूनपर्यंत शेतकरी हा हवालदिलच आहे. त्याला न्याय केव्हा द्याल साहेब तुम्ही? आज सगळ्या चारही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी एका मतानं एकच आवाज काढलेला आहे की आम्ही या तुमच्या तथाकथित डेव्हलपमेंटसाठी आम्ही आपली शेतकरी, आपली माता विकणार नाही, आम्ही जमीन देणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहेत आणि या गोष्टीसाठी ते गोडी खायला तयार आहेत. तुम्ही जेलमध्ये टाकायच्या तर तुम्ही केव्हाही टाकू शकता साहेब, परंतु तुम्ही शेतकऱ्याला न्याय द्या, हे आमची विनंती आहे. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.